इथेनॉल युक्त पेट्रोलच्या विरोधात मनसेचे 3 पेट्रोल पंप येथे तीव्र आंदोलन. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांना होणाऱ्या नुकसानी आणि सर्वसामान्यांच्या वाढत्या खर्चाच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाणे शहरात आक्रमक पवित्रा घेतला. मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील 3 वेगवेगळ्या पेट्रोल पंपांसमोर कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी हातात काळे फलक आणि वृत्तपत्रांच्या बातम्यांचे प्रिंटआउट घेतले होते. नागरिकांना चैन पडू द्यायचा नाही, हाच प्लॅन. पेट्रोल असो वा इथेनॉल, इथेनॉल बंद करा. वाहनधारक त्रस्त आहेत, सरकार झोपले आहे. टोसिली भार, टोल ही माना. आधार वाहनांची फी का वाढवली नाही सरकारने, अशा घोषणा फलकांवर लिहिलेल्या होत्या. काही फलकांवर 1000 लिटर्स पाणी 1 लिटर इथेनॉलसाठी, का पाण्याची कमतरता असलेल्या क्षेत्रात इंधन निर्मिती संयंत्र, अशा बातम्या देखील दाखवण्यात आल्या. इथेनॉल निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी आणि अन्नधान्य वाया जात आहे. एकीकडे पाणी टंचाईची समस्या गंभीर होत असताना दुसरीकडे इथेनॉलसाठी पाण्याचा वापर करणे हे चुकीचे आहे. मनसेची प्रमुख मागणी आहे, केंद्र सरकारने पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण तातडीने कमी करावे. इथेनॉलमुळे वाहनांचे इंजिन खराब होत आहे, मायलेज घटत आहे आणि दुरुस्तीचा खर्च वाढला आहे. याचा थेट फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. नावाचं एक चॅनल आहे, त्यांनी बातमी दिलेली. बातमी जर तुम्ही बघितलं तिकडे 10,000 लिटर वॉटर फॉर 1 लिटर इथेनॉल. तो अशा अनेक गोष्टी आहेत. इथेनॉल हा देशावर लादला जात आहे. पहिली गोष्ट तर इथेनॉल आल्यामुळे अनेक गाड्यांचं इंजिन बदलावं लागलं, त्याचा खर्च देखील ग्राहकांवर पडला. आज अनेक ठिकाणाहून जर तुम्ही देशभरात व्हिडिओ पाहत असाल तर इथेनॉलमुळे रस्त्यात गाड्या बंद पडण्याचं प्रमाण हा अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्याच्यासोबत गाड्यांचं ॲव्हरेज देखील कमी होत आहे. आता सरकार असं म्हणतं की इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. कसा, एका सरकारने आम्हाला समजून सांगावं. याच्या आधी देखील शेतकरी ऊस हा कंपन्यांमध्ये विकायचा आणि तेवढेच पैसे त्यांना यायचे. आता शेतकऱ्यांच्या जीवावर कंपनी मालक एकतर साखरेमधनं पण पैसे कमवतो आणि दुसऱ्या गोष्ट त्याचा जो चोथा आहे इथेनॉलसाठी विकून त्यातूनही पैसे कमवतो. याचा शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होत नाही. शेतकऱ्यांच्या नावावर नितीन गडकरी त्यांच्या मुलाचा कसा फायदा होईल याच्याकडे लक्ष देतात. खरं तर या देशात आता इलेक्ट्रिक कारची गरज आहे. त्याने पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी नाही, उलट त्यातून सौर ऊर्जेकडे सगळ्यात जास्त लक्ष दिलं जात आहे. परंतु गडकरी सतत इथेनॉलचा हट्ट करतात. बरं, आणि तुम्ही इथेनॉल आणलात, त्याचा ग्राहकांना काय फायदा झाला का? इथेनॉलमुळे पेट्रोलचे रेट कमी झाले का? आज एवढी मोठी इराण इराक युद्धामुळे ही काय परिस्थिती ओढवली, त्यात आपल्याला काही पेट्रोलच्या दरामध्ये काही कमी मिळणे झालं का? पैसे वाढतच गेले. मग इथेनॉलचा हट्ट कशाला? इथेनॉल मध्ये पाणी मिक्स झालं तर त्याचं पाणी होतं, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ तोही ग्राहकांना नुकसान आहे. अशा विविध प्रकारे ग्राहकांना या सगळ्याचं नुकसानच होतं आणि फक्त गडकरींच्या कंपनीला आणि सरकारला याचा फायदा होतो. मला असं वाटतंय की इथेनॉल हा गाड्यांसाठी हानिकारक आहे. इथेनॉलमुळे लोकांचं नुकसान होत आहे आणि आज अनेक लोक, म्हणजे आम्ही रस्त्याने चालतानाही अनेक लोक आम्हाला सांगत असतात की इथेनॉलवर काहीतरी बोला. मला असं वाटतं की एक दिवस वेळ येईल संपूर्ण देश इथेनॉल या विषयावर बोलेल. 1 लिटर इथेनॉल बनवायला किती पाणी लागतं एका जरा गुगलला जाऊन खर्च करा, ChatGPTला विचारा किंवा काही संस्थांना जाऊन भेटा, म्हणजे तुम्हाला कळेल इथेनॉल भारताच्या हिताचा आहे किंवा नाही. त्यातून यांना पैसे मिळतात ना. ही सगळी गणित ही पैशांची आहे. मी तुम्हाला साहेब ते सांगतो, इथेनॉलच्या नावाने गाड्यांचे इंजिन बदलले गेले. आता इंजिन बदलायचं खर्च काही सरकारने दिला का गाड्यांच्या कंपन्यांना? त्याचा उदंड देखील लोकांनाच आला ना. ते पैसे देखील इंजिनचा जो काही खर्च वाढला, नवीन टेक्नॉलॉजीच्या इंजिन आणले गेले, त्याचा फटका देखील ग्राहकांना वाढला. असला गाड्यांच्या किमती वाढल्या. गाड्यांच्या किमती वाढल्या इथेनॉलमुळे. जर पेट्रोल 1 रुपयाने जरी कमी झाला तरी आम्ही मान्य केलं असतं. गडकरींची भाषणं आहे का? ते म्हणाले होते इथेनॉलमुळे 15 रुपये लिटर पेट्रोल होईल. आज 100च्या वरच आहे. उलट ज्यावेळेला तुम्ही सत्तेत आलात त्यावेळेला 65-70 रुपये पेट्रोल होतं. आज आम्ही 100 रुपये, 104 रुपये, 105 रुपयांनी पेट्रोल घेतोय. तो आम्हाला याचा काही फायदा नाही झाला. फक्त गडकरींच्या कंपनीचे आकडे 1000 काही कोटींमध्ये 1000 कोटींमध्ये वाढले. हा एकमेव फायदा गडकरींना झाला आणि त्याचा दुसरा फायदा शेतकऱ्यांना कुठेही न होता स्ट्रेट कंपन्यांना झाला. जे इथेनॉल बनवतात किंवा ज्याचा चोथा हा ज्या कंपन्या घेतात त्यांना फायदा झाला. शेतकऱ्यांना याचा कुठेही फायदा झाला नाही. गडकरींचा हा दावा खोटा आहे की याचा शेतकऱ्यांना फायदा झाला.
आंदोलनादरम्यान इथेनॉल बंद करा, सरकार जागे व्हा, नितीन गडकरी हाय हाय अशा घोषणा देण्यात आल्या. भगवे फेटे आणि शेले परिधान केलेल्या कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंप परिसरात घोषणाबाजी करत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले, जर सरकारने यावर त्वरित निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. नागरिकांच्या आरोग्याशी आणि खिशाशी खेळणाऱ्या कोणत्याही धोरणाला मनसे सहन करणार नाही. सध्या ठाणेकरांना महागाई, पाणीटंचाई आणि इंधनाच्या गुणवत्तेसारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. अशात इथेनॉलच्या मुद्द्यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सिंघानिया शाळेत उपमहापौर यांनी शाळेत धडक चौकशी केली. ठाण्याच्या वर्तकनगर येथील सुलोचना देवी सिंघानिया हायस्कूलमधील इयत्ता 3री आणि 4थीच्या सुमारे 55 ते 60 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची चर्चा पालकांमध्ये सुरू असल्याचा दावा ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा दादू पाटील यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी आणि ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र दिल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही उपमहापौरांनी केली आहे. त्यानुसार कृष्णा पाटील यांनी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी आणि शिक्षण अधिकाऱ्यांच्यासह थेट सुलोचना देवी सिंघानिया शाळेत भेट दिली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी भेट टाळली, मात्र शाळा व्यवस्थापनाने उपमहापौरांसह अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. शाळा व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार 1 आणि 2 जुलै रोजी 3री आणि 4थीच्या विद्यार्थ्यांची मुंबई येथे सहल आयोजित करण्यात आली होती. सहलीनंतर सर्व विद्यार्थी शाळेत हजर होते. त्यापैकी केवळ 2च विद्यार्थी गैरहजर होते. शाळा व्यवस्थापनाने स्पष्ट केले, सहलीसाठी एकूण 204 विद्यार्थी गेले होते. जर अन्नातून विषबाधा झाली असती तर सर्व विद्यार्थ्यांना त्रास झाला असता. प्रत्यक्षात फक्त 2 विद्यार्थ्यांनाच त्रास झाला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या दोन्ही विद्यार्थ्यांच्या पालकांचीही चौकशी करण्यात आली आहे. मात्र उपमहापौर कृष्णा पाटील यांनी शाळा प्रशासनावर संताप व्यक्त केला. ज्या व्यक्तीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल आहे त्यालाच सहलीचे कंत्राट देण्यात आले असा आरोप त्यांनी केला. तसेच अशा सहलीबाबत ठाणे महापालिका प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती असेही त्यांनी सांगितले. ते कालच मला ते माहीत पडलं, तेव्हा आम्ही आज प्रिन्सिपल मॅडमशी पण वेळ घेतली होती, पण त्या नाही आहेत अवेलेबल. आणि मग आपले वैद्यकीय अधिकारी, महापालिकेचे शिक्षण अधिकारी, सर्वच टीम आज आम्ही त्यांची शिष्टमंडळाची भेट घेतली. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना निदर्शन आणलं, पण त्यांना हे माहीत नाही आहे की त्या व्यक्तीवर असा गुन्हा दाखल आहे का. पण ॲक्च्युली शाळा प्रशासनाने ज्या व्यक्तीबरोबर आपण ॲडव्हेंचर म्हणजे पिकनिक करतो, ॲडव्हेंचर ग्रुप बनवतो, ॲडव्हेंचर ग्रुपचा मालक कोण आहे, त्याच्यावर काय आहे, त्याची क्रॉस पोलीस व्हेरिफिकेशन घेणं गरजेचं होतं, पण ते स्कूल व्यवस्थापनाने घेतलेलं नाही आहे. त्यांचं शाळा व्यवस्थापन एक आत्ताही कबूल करत नाही की चूक झालेली आहे. पण प्रिन्सिपल मॅडमनी रविवारी रात्री पेरेंट्सच्या ग्रुपवरती स्वतःची चूक कबूल केलेली आहे. त्यांनी सांगितलेलं की हे घडलेलं आहे, पण आम्हाला लेट कळालं. आम्ही ज्या अधिकाऱ्याला दिलेलं आम्ही काम, ज्या संस्थेला, त्याची चौकशी करणार, जिथे फूड आले त्यांच्यावर आम्ही कारवाई करू असं त्यांनी गेलेलं आहे आणि दिलगिरी व्यक्त केलेली आहे पेरेंट्स लोकांची. पण माझं म्हणणं आहे, तेवढी दिलगिरी व्यक्त करून हे योग्य नाही आहे, कारण भविष्यात पुढे असे कुठल्या घटना घडू नयेत. त्यासाठी शाळेने एकदम स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे. त्या संस्थेचं जी सप्लाय करणारं फूड, त्याचं फूड लायसन्स असतील, त्याचा जी व्यक्ती कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, पोलीस व्हेरिफिकेशन असेल, इतर बाबीची पूर्तता केली पाहिजेत. कारण आपली मुलं कोण घेऊन जाणार आहे, त्याचं बिहेवियर कसं आहे, किंवा त्याचे पोलीस म्हणजे याच्यावर केसेस आहेत की नाही, त्याची चौकशी शाळेने पहिली करायला पाहिजे होती. आता आम्ही शाळेच्या निदर्शन आणल्यानंतर त्यांनी ते कबूल केलं की आम्ही त्याची माहिती घेतो म्हणून. आणि आमच्या वैद्यकीय अधिकारी आणखी शिक्षण मंडळाने त्यांना सांगितलेलं आहे पॉईंट्स, सगळी माहिती देतो म्हणून सांगितलेलं आहे. आणि पिकनिकच्या आधी शिक्षण मंडळाला कळवणे शाळेची गरज आहे, पण शाळेने अद्याप कळवलेलं नव्हतं. ते पण शिक्षण मंडळ म्हणजे शिक्षण अधिकाऱ्यांनी खंत व्यक्त केली. मग त्यांनी सांगितलं की यापुढे भविष्यात अशी चूक होणार नाही. आम्ही प्रत्येक वेळी काही असं आमचं असेल हे सहल किंवा इतर कुठले प्रोग्राम पुढे बाहेर जायचे असतील मुलांचे, तर ते आम्ही पूर्ण कल्पना देऊन कबूल केलेलं आहे. काही पेरेंट्स लोकांचं म्हणणं होतं की त्यांचे टॉयलेट बरोबर नसतात किंवा हा त्रास आहे, तर ते आम्ही चौकशी केली. पण प्रत्यक्ष बघितलं आम्ही आता पाहणीमध्ये, तर सगळे टॉयलेट हे ओके आहेत. आणि महापालिकेने पण असं आता सांगितलं की दर 15 दिवसांनी ते येऊन चेक करत जातील. सॅनिटरी इन्स्पेक्टर असतील ते येऊन चेक करतील. आणि एक सुवर्ण मध्य
शाळा शेवटी ठाणेकरांच्या ठाण्याची जी मुलं वाटतात, तर त्याच्यामधनं बाबा एक मार्ग चांगला काढू, भविष्यात अशा कुठल्या घटना घडू नये याची काळजी घेऊ, हे व्यवस्थापनाने पण सांगितलेलं आहे. त्याचबरोबर एक ट्रॅफिक समस्या इथे आम्हाला नेहमी भेडसावते ठाण्यामध्ये, तर त्यासाठी आम्ही DCP साहेबांशी, शिरसाट साहेबांशी बोलणं केलं, तर त्यांनी त्यांच्या अधिकारी देशमुख साहेबांना पाठवलं. ते देशमुख साहेब पण आले, त्यांनी त्यांची प्रॉब्लेम्स सांगितले आणि शाळेचे प्रॉब्लेम. आता ह्याच्यातून म्हणजे ट्रॅफिक आणि शाळा ह्याच्यातून एक मार्ग काढणार आहेत. जी सकाळची शाळा भरतीच्या वेळी जी ट्रॅफिक असते आणि शाळेत सुटतेच्या वेळी त्याचे जो ठाणेकरांना तो त्रास होतो, तर त्याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्याचं शाळेने कबूल केलं आणि ट्रॅफिक इंचार्ज बरोबर बसून एक त्यातला मार्ग काढण्याचं ठरलेलं आहे. शाळेने सहलीचे नियोजन करताना प्रशासनाला पूर्वकल्पना देणे बंधनकारक असल्याचे सांगत यापुढे अशा प्रकारच्या घटना घडल्यास ठोस कारवाई करण्यात येईल असा इशारा उपमहापौरांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला. या संदर्भात सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूलच्या व्यवस्थापन समितीच्या मिसेस कबोरा यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. सध्या महापालिका आणि शिक्षण विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. शिवसमर्थ विद्यालयात पर्यावरणपूरक सण उपक्रम. सण उत्साहात साजरे करताना निसर्गाचे रक्षण करणे तितकेच महत्त्वाचे आहे, हा संदेश देण्यासाठी शिवसमर्थ विद्यालय प्राथमिक विभाग ठाणे येथे पर्यावरणपूरक उपक्रमाअंतर्गत विशेष मार्गदर्शन सत्र पार पडले. शाळेच्या मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका ललिता डावरे यांनी या उपक्रमात इयत्ता 1ली ते 4थीच्या सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सध्याच्या काळात सण साजरे करताना होणारे पर्यावरणीय नुकसान टाळण्यासाठी लहानपणापासूनच सवयी लावणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. मातीच्या मूर्तींचा वापर करा. पीओपी आणि रासायनिक रंग असलेल्या मूर्ती जलप्रदूषण करतात. विसर्जनासाठी कृत्रिम तलाव किंवा घरच्या घरी बादलीत विसर्जन करण्याचा पर्याय निवडा. रंगपंचमीच्या दिवशी रासायनिक रंगांऐवजी फुले, हळद, चंदन आणि इतर नैसर्गिक रंगांचा वापर करावा. त्यामुळे त्वचा आणि पाणी दोन्ही सुरक्षित राहील. दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे होणारे वायू आणि ध्वनी प्रदूषण टाळून पणत्या, आकाशकंदील आणि रांगोळीने घर सजवावे. विजेची बचत करावी. प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशवी, एकदाच वापरल्या जाणाऱ्या वस्तू टाळणे आणि प्रत्येक सणानिमित्त किमान 1 झाड लावण्याचा संकल्प करणे. अशा प्रकारे मार्गदर्शन आणि जनजागृती करण्यात आली. मुख्याध्यापिका ललिता डावरी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले, सण म्हणजे आनंद आणि निसर्ग यांचा संगम आहे. जर आपण निसर्गालाच दुखावले तर साजरा करण्याचा अर्थ उरणार नाही. लहान कृतींनी मोठा बदल घडतो.
उपक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक सण साजरे करण्याची शपथ घेतली. तसेच प्रत्येकाने घरी जाऊन पालकांनाही याविषयी सांगण्याचे ठरवले. शाळेच्या या उपक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. पाणी अडवा, जमिनीत जिरवा. ठाणे महापालिकेचे नागरिकांना वर्षा जल संधारणाचे आवाहन. भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी आजपासूनच पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करणे गरजेचे आहे, असा संदेश देत ठाणे महापालिकेने पाणी अडवा, जमिनीत जिरवा मोहिमेबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू केली आहे. महापौर शर्मिला पिंपोळकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी शहरातील नागरिक, गृहनिर्माण संस्था, व्यापारी संकुले, शैक्षणिक संस्था तसेच औद्योगिक आस्थापनांना आपापल्या परिसरात वर्षा जल संधारण प्रणाली प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले आहे. हवामानातील बदल आणि एल निमासारख्या जागतिक हवामानविषयक घटनांमुळे पावसाचे प्रमाण अनियमित होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जलसंकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या म्हणण्यानुसार प्रत्येक इमारतीच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी संकलित करून ते भूजल पुनर्भरणासाठी वापरणे आवश्यक आहे. यामुळे भूजल पातळीत वाढ होऊन विहिरी, बोरवेल आणि नैसर्गिक झरे अधिक काळ पाण्याने भरलेले राहतात. उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता वाढते आणि शेतीसाठी सिंचनाचे पाणीही मिळण्यास मदत होते. वर्षा जल संधारणाचे इतर फायदेही प्रशासनाने अधोरेखित केले आहेत. पावसाचे वाहून जाणारे पाणी नियंत्रित झाल्याने पूरस्थितीचा धोका कमी होतो. टँकर आणि इतर पर्यायी पाणीपुरवठ्यावरील खर्चात बचत होते. योग्य प्रक्रियेनंतर हे पाणी घरगुती आणि इतर कामांसाठीही वापरता येते. तसेच पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक जलस्रोतांच्या संरक्षणालाही हातभार लागतो. पावसाचा प्रत्येक थेंब जपा, भविष्यातील पाणी सुरक्षित करा, हा संदेश देत ठाणे महापालिकेने जलसंवर्धन ही केवळ प्रशासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे नमूद केले आहे. शहरातील सर्व संस्थांनी आपल्या आवारात वर्षा जल संधारण प्रणाली उभारून या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.